नमस्कार मंडळी, मित्र भाजी गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। चपात्या तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण 8 पदरी पोळी म्हणजेच 8 पदरी चपाती बनवणार आहे। तर त्यासाठी आपण अशा पद्धतीने 8 बॉल करून घेतलेले आहे, म्हणजेच उंडे करून घेतलेले आहे। आणि आता आपण याला छानपैकी मस्त तेल लावून घेऊ। तेल लावल्यामुळे आपली चपाती हे मऊ लुसलुशीत अशी राहते आणि त्याच्या प्रत्येक लेयर वेगवेगळ्या निघतात आणि खायलाही छान चविष्ट लागते। वेगळं काहीतरी म्हणून आपण आज हे पद्धतीने बनवत आहोत। आणि त्यानंतर थोडं अगदी किंचित असं त्यावरती आपल्याला पीठ घालायचं आहे, म्हणजेच कणिक घालायची आहे थोडी अगदी। आणि त्यानंतर आपल्याला एकावरती एक असे आपल्याला हे एक एक उंडा आपण म्हणजेच हा बॉल आपण जो चापट करून घेतला, हा आपल्याला या एकावरती एक अशा पद्धतीने आपल्याला हे 8ही उंडे एकावर एक अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपण सगळे उंडे असे एकावरती एक असे मांडून घेतलेले आहे बघा। आता ह्या पद्धतीने आपल्याला ते दिसेल। त्यानंतर आपल्याला हाताच्या बोटांनी आणि हाताने त्याला छान चापट करून थोडं असं मोठी करून घ्यायची आहे। आणि पिठाचे किंवा कणकेचे घोळण घेऊन आपण त्याला छानपैकी आपल्या पोळपाटावरती अशी छान हळूहळू आपल्याला लाटून घ्यायची आहे। साधारणतः गावाकडे अशा पद्धतीच्या पोळ्या बऱ्याच प्रमाणात तयार केल्या जातात। ही पोळी थोडी मोठी होते, पण खायला खूप छान लागते। एखाद्या वेळेला करायला काही हरकत नाही, एक वेगळा भाग म्हणून। आपण अशा चपात्या तर रोज रोज खाऊन खाऊन आपल्यालाही कंटाळा येते, तर काहीतरी युनिक म्हणून अशा पद्धतीने बनवून बघा, तुम्हालाही काहीतरी वेगळं वाटेल आणि खायलाही खूप छान लागते। आता आपण ही पोळी छानपैकी तव्यावरती अशा पद्धतीने टाकून घेऊ बघा। आपली पोळी तव्यापेक्षाही थोडी मोठी झाली, पण मला बनवतानाही खूप इंटरेस्ट आला। आणि जेव्हा आपण याला पलटून छान पैकी शेकून घेतो आणि खातानाही वेगळं काहीतरी खाण्याची फिलिंग येत होती। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि आपल्याला याला छानपैकी मस्त असं तव्यावरती शेकून घ्यायचं आहे। याला कापडाच्या साहाय्याने दाबू देऊन जर आपण शेकून घेत, आतमधून पण ती छान पद्धतीने शेकली जाते, म्हणजेच दाब देऊन सगळ्या पदरं त्याचे वेगळे होतात पोळीचे। त्यामुळे अशा पद्धतीने तिला शेकून घ्यायची आहे बघा। आपली पोळी छान पद्धतीने तयार होत आहे आणि आतमधून सुद्धा त्याचे वेगळे वेगळे लेयर बाजूला होतात। लेयर टू लेयर वेगळे झाले म्हणजे खायला छान लागते पोळी। तर अशा पद्धतीने आपण ही बघा पोळी छानपैकी मस्त अशी शेकून घेतलेली आहे। त्यावरती आता आपण थोडंसं तेल घालू आणि हे संपूर्ण असं पोळीला छानपैकी लावून आपण पुन्हा ही पोळी छान तेल लावून आपण अशी शेकून घेऊ। गरम गरम ही पोळी खायला खूप छान लागते। तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल। आणि अशी क्रंची कुठे छान मऊसर अशी पोळी तयार होईल बघा। अशा पद्धतीने आपली पोळी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला त्याचे लेयर लेयर दिसत आहे, प्रत्येक पदर बघा त्याचा। आणि गरम आहे ही पोळी भरपूर, हे बघा अशा पद्धतीने हे बघा पहिली लेयर आपल्याला दिसत आहे। आणि गरम असल्यामुळे आपण हे बघा अशा पद्धतीने काढू शकत नाही आहे, अतिशय गरम आहे ही पोळी। खायला तर खूपच छान लागते बघा। अशा पद्धतीने छान झणझणीत भाजीसोबत किंवा आमटीसोबत खूप छान लागते। नक्की बनवून बघा। धन्यवाद।